सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे। आकाशात गेल्या 8 दिवसापासून ढगाळ वातावरण तयार झालंय। त्यामुळे गेल्या 8 दिवसापासून रोज सतत पाऊस पडत असल्यामुळे याचा फटका पिकांना देखील बसलाय। अशातच शेती कामांना सुद्धा अडथळा निर्माण झालाय। गेल्या वर्षापेक्षा यावर्षी जून महिना वगळता जुलै महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना पुढे बागायतीसाठी पाणी मुबलक राहणार असल्यामुळे थोडी खुशी थोडा गम असं चित्र पाहायला मिळतंय। बीड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसला असून सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी आता हतबल झालाय। शेतीसाठी एकरी 20,000 रुपये खर्च केलेल्या बळीराजाच्या पदरी फक्त निराशा आली असून राज्य आणि केंद्र शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जातीये। राज्यासह भंडारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस बरसलाय। याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। पालांदूर येथील स्वप्नील नंदनवार यांच्या 1.5 एकर जागेतील चवळी पीक हे मंडपासकट उखडलं गेलं असून शेतकऱ्याची मेहनत धुळीस मिळाली आहे। सध्या भंडाऱ्यात भाजीपाला पिकाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आनंदी असतानाच एक दिवसाआड 7 ते 8 क्विंटल निघत असलेला भाजीपाला पावसामुळे जमीनदोस्त झालाय। त्यामुळे शेतकरी नंदनवार यांचं 1.5 ते 2 लाखांचं नुकसान झालं असून शासनाकडे मदतीची मागणी त्यांनी केली आहे। पावसाळ्याच्या 3ऱ्या नक्षत्राला सुरुवात झाली असूनही छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील बहुतांश भागात रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे असून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। सध्या रिमझिम पाऊस असल्याने मशागतीच्या कामात अडथळा निर्माण होत असून शेती मशागतीची अनेक कामे खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत दिसून येतोय। एकीकडे या समस्या तर दुसरीकडे मजूरही मिळणं कठीण झालं असल्याने अर्धा पावसाळा संपला तरी चांगला पाऊस कधी पडेल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। उदगीरमधील कवळखेड येथील शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय। सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी, उंट अळी, चक्री भुंगा अशा विविध प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव आढळल्याने कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे। रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीशी संलग्न असणाऱ्या महाडमधील श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचालित कृषी महाविद्यालयाने शिरवली गावात कृषी माहिती केंद्र आणि रानभाज्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। या प्रदर्शनात विविध शेती उपयोगी अवजारे, रानभाज्या आणि त्यांचे आरोग्यदायी गुणधर्म, पिकांवर पडणारे रोग आणि त्यांचे नियंत्रण, व्यवस्थापन, पिकांच्या विविध जाती, त्यांची वैशिष्ट्ये, वेलवर्गीय भाज्या याविषयी कृषी माहिती केंद्रामार्फत सखोल मार्गदर्शन करण्यात आले। या प्रदर्शनास गावातील असंख्य शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। शेतकऱ्यांना बोगस DAP खतांची विक्री करणाऱ्या आणि मिश्र खतांच्या नावाखाली माती विकणाऱ्या कंपनीवर अमरावती कृषी विभागाने कारवाई केली आहे। जिल्ह्यातील मंगळूर चव्हाळा येथील एका कृषी केंद्रातील खताचे नमुने घेतले असता त्याचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये माती असल्याचं आढळल्याने पुण्यातील खत निर्माण करणाऱ्या मे रामा फर्टिकेम लिमिटेड या कंपनीने अमरावती जिल्ह्यात 5,400 खतांच्या बॅग्सची विक्री केला असून यामध्ये अनेक नमुने हे चुकीचे आढळलेत। यात शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याने कंपनीची 453 खतांची पोती जप्त करण्यात आली असून यामध्ये एका अधिकाऱ्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। गेल्या 2-4 महिन्यात पशुखाद्याचे दर भरमसाठ वाढलेत। त्यामुळे दूध उत्पादक मात्र पुरता हवालदिल झालाय। त्यात भरीस भर म्हणून लोकसभेची आचारसंहिता लागल्यापासून शासन अनुदान देखील प्रलंबित आहे। सरकारने दुधाला हमीभाव देऊन पशुखाद्यांचे दर नियंत्रणात आणावेत अशी मागणी दूध उत्पादकांकडून करण्यात येते।